अर्थात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा हे गाव चर्चेत आलंय. 18 पगड जाती गुण्यागोविंदानं राहत असलेल्या या गावामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. धनगर समाज असेल आणि मराठा समाज असेल यांच्यामध्ये एक फळी निर्माण झालेली आहे आणि एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी देण्यापासून एकमेकांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका या दोन्ही समाजाने घेतल्याचं पाहायला मिळते. आता घडलं काय तर मंगळवारी म्हणजे एक 31 मार्चला मार्च 31 मार्चला रात्रीच्या वेळी तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा खेलोबा मंदिर आहे गावामध्ये त्या खेलोबा मंदिराजवळ स्थापन करण्यात आला. त्यानंतर तिथला धनगर समाज जो आहे तो आक्रमक झाला. हा पुतळा बसवला होता. मराठा समाजाकडून हा पुतळा बसवण्यात आलेला होता. परंतु खेलोबा मंदिरासोबत जे आहे धनगर समाजाची एक आपण म्हणू शकतो की एक भावनिक दृष्ट्या म्हणू शकतो एक नातं आहे. परंतु या ठिकाणी पुतळा बसवण्यात आल्यानंतर धनगर समाज हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. हा पुतळा हटवावा आणि योग्य ठिकाणी बसवावा यासाठी मंदिर समिती आणि एका गटानं मागणी केली. हा गट म्हणजे धनगर समाजाचा गट होता. पण पुतळा बसवणाऱ्या गटानं त्याला नकार दिला आणि यावरूनच गावामध्ये तणाव निर्माण झालाय. त्यानंतर 1 एप्रिल पासून सकाळपासूनच मंदिर समितीच्या आवारातील पुतळा हटवण्यासाठी त्याचे मानकरी फरांडे महाराजांच्या सह परिसरातील समाज बांधवांनी ठिय्या मांडला. यावरती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मोजणी करून हा पुतळा मंदिराच्या जागेत येत असेल तर शिवभक्तांनी तो काढण्याचं आव्हान सुद्धा केलं होतं. मात्र मंदिर समितीने विनापरवाना पुतळा मंदिर समितीनं विनापरवाना पुतळा हटवावा, मंगल जागेची मोजणी जी आहे ती करावी अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर भूमी अभिलेखचे 10 कर्मचारी मंदिराची मोजणी करण्यासाठी गेले होते. मात्र आदेश दाखवण्याबरोबरच नोटीस न देता कशी काय मोजणी करू शकता असा सवाल त्यावेळी उपस्थित केला आणि यावेळी कर्मचाऱ्यांना जे मोजणी करण्यासाठी आले होते त्यांना माघारी पाठवलं गेलं. त्यामुळे या प्रकरणावरती दुसऱ्या दिवशी तोडगा निघाला नाही. मंगळवारी मध्यरात्री जेव्हा गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला त्यानंतर सकाळपासूनच वादाला जी आहे सुरुवात झाली होती. प्रशासनानं पुतळा हटवण्याचा प्रयत्न करताच मराठा समाज जो आहे तो आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि या ठिकाणी दगडफेक जी आहे ती करण्यात आली होती. तहसीलदारांच्या वाहनावरती दगडफेक केली गेली. जमावानं पोलिसांवरती सुद्धा दगडफेक केली होती. याच पार्श्वभूमीवरती गुरुवारी दोन्ही गटाकडून रास्ता रोकोही करण्यात आला होता. यावेळी जेव्हा दगडफेक केली होती मराठा समाजानं त्यावेळी पोलिसांकडून कायद्याचं उल्लंघन कुठल्याही प्रकारे होऊ नये म्हणून लाठीचार्जही करण्यात आल्याचा आरोप तिथल्या मराठा बांधवांनी केला होता. त्यांचं म्हणणं होतं की आमच्यातल्या काही तरुणांची डोके फुटलेली आहे, कुणाच्या पायाला लागलेलं आहे. पोलिसांनी लाठीचार्ज तर वाढीस लागल्याचं बोललं जाते. आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता की कशा पद्धतीने तिथलं वातावरण जे आहे ते चिघळल्याचं चित्र तिथं निर्माण झालेलं आहे.
तणाव आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने धनगर समाज आणि मराठा समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे. या पार्श्वभूमीवरती गुरुवारी आणि आजही शुक्रवारी सकाळपासूनच दोन्ही गटाकडून रास्ता रोको करण्यात आलेला आहे. म्हाडा आणि मोहोळची वाहतूक सुद्धा ठप्प झाल्याचं पाहायला मिळते. लक्ष्मण हाके जे ओबीसी नेते आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ते सकाळपासून आंदोलन करतायत. खरं तर त्यांना या गावामध्ये आणलं जाऊ नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले गेले होते. मराठा समाजाने सुद्धा त्या संदर्भात इशारा देखील दिला होता. परंतु त्यानंतर सुद्धा लक्ष्मण हाके आज या गावामध्ये आले. खर तर अंजनगाव खेलोबा इथले गावकरी सोडून इतर कुठल्याही गावातील मंडळींना या गावामध्ये येण्यास बंदी आहे. तिथं गावात अजूनही 144 कलम जो आहे तो लागू आहे. गावात 170 पेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. परंतु परिस्थिती तिथले शांत होण्याचं नाव काही घेत नाही. तिथलं वातावरण जे आहे ते चिघळल्याचं पाहायला मिळते. म्हाड्याचे जे आमदार आहेत अभिजित पाटील यांनी गावाला भेट देत शिष्टाईचे प्रयत्न केले होते, पण ते सुद्धा निष्फळ ठरले. आता या दोन्ही गटांचं म्हणणं नेमकं काय आहे तर पुतळा उभारणीच्या जागेबाबत बोलताना धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे पाटील यांनी ही जागा मंदिराची नसून सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचा दावा केलाय. छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजांचे असल्यानं त्यांच्या पुतळ्याला कुणीही विरोध करण्याचं कारण नसल्याचं त्यांनी यावेळी हायलाईट केलं. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही जागा खेलोबा देवस्थानची असल्यानं पुतळा दुसऱ्या जागी सन्मानाने बसवावा, तिथे शिवसृष्टी निर्माण करावी असं म्हटलं होतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सरकारी जागेमध्ये हा पुतळा उभारावा किंवा तुमच्या कुठल्याही वैयक्तिक जागेमध्ये हा पुतळा उभारावा अशी मागणी जी आहे किंवा असं मत जे आहे त्या लक्ष्मण हाकेंनी यावेळी म्हटलं होतं. लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले होते ते सुद्धा आपण स्क्रीनवरती पाहणार आहोत. आत्ता आम्ही अंजनगाव खेलोबा मंदिराच्या आवारामध्ये आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानजनक पावित्र्य राखून स्थलांतरित करावा या मागणीवरती आम्ही ठाम आहोत. आमची सगळी देवस्थानची वीरमंडळी ठाम आहोत. रात्री या तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 12-1 वाजता रात्रीच्या इथं मोजणी करण्याचं काम करण्यात आलं. आमचं म्हणणं एकच आहे, या आमदार अभिजित पाटलांना अनादिकालापासून इथं धनगर समाजाचं आराध्य दैवत 2-3 राज्यातली मंडळी इथे येतात. हजारो वर्ष ज्यावेळी रेकॉर्ड अस्तित्वात नव्हतं, आदिम असणाऱ्या धनगर बांधवांच्या तीर्थक्षेत्राला तुम्हाला मोजणी करण्याचा अधिकार दिला कोणी? तुम्ही काय आमचं देवस्थानावरती येणार का? त्यामुळं आम्ही त्या मोजणी करणाऱ्यांना रात्री इथून पिटाळून लावलेला आहे. दुसरी गोष्ट, एका माता भगिनीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं चिखला या गावामध्ये एका महिलेला आतमध्ये पाठवून जी मोडस ऑपरेंडिटी या समाजकंटक मंडळींनी केलेली होती, तसाच प्रकार अभिजितदादा पाटील यांच्या पक्षाच्या पदाधिकारी असणाऱ्या एका महिलेला इथं पाठवण्यात आलं आणि सेम चिखला प्रकरण घडवायचं होतं. रात्री या ठिकाणी खूप मोठं कांड होणार होतं. पण आम्ही सगळी भक्त मंडळी या खेलोबाच्या तीर्थक्षेत्रावरती पवित्र ठिकाणावरती बसलेलो आहोत. ते सगळं षडयंत्र पोलीस बांधवांनी हाणून पाडलेलं आहे. आमची एकच विनंती आहे, सन्मानजनक पावित्र्य राखून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा योग्य जागेमध्ये, तो शासनाच्या जागेत बसवा किंवा या गावातल्या ज्या मंडळींनी हे कृत्य केलंय, धनगर समाजावर दहशत बसवण्याचं, त्यांच्या रानात बसवा. 1-2 एकर जागा घ्या ना त्यांची, इथं जवळच आहे रोडच्या बाजूला, आणि तिथं शिवसृष्टी उभी करा. त्यामुळं धनगर समाजाच्या अस्मितेशी, धनगर समाजाचा इतिहास पुसण्यासाठी हे गाव अंजनगाव हे खेडोबाच्या नावानं ओळखलं जातं शेकडो वर्षापासून. आणि तुम्ही इथं येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून या एरियाला तुम्ही शिवतीर्थ नाव देताय. म्हणजे आमचा धनगरांचा इतिहास तुम्हाला पुसायचा आहे, आमच्या देवस्थानाची ओळख तुम्हाला पुसायची आहे. लाखो बांधव इथं येतात, भाकणूक होते, खूप मोठी यात्रा भरते, जिथून पालखी जाते त्याच ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय. आम्हाला खेद वाटतोय, आम्हाला वाईट वाटतोय की महाराजांच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही, पण धनगर समाजाच्या देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर जो पुतळा बसवलाय या कृतीला आमचा विरोध आहे. लवकरात लवकर शासनानं आज दिवसभरामध्ये हा पुतळा हटवावा. अन्यथा आज तर लोक येता येतच, पण उद्या 1 लाख लोकांचा जनसमुदाय या अंजनगाव मध्ये आलेला असेल.
तर ही प्रतिक्रिया होती लक्ष्मण हाके यांची. त्यांनी असंही म्हटलं की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. पुतळ्याला विरोध नसून त्याची उभारणी नियोजनबद्ध पद्धतीने व्हावी अशी त्यांनी भूमिका मांडली. त्यासोबतच पुतळ्याचे स्थलांतर आमदार अभिजित पाटील यांच्यामुळेच रोखले असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. तर आमदार अभिजित पाटील जे आहे त्यांनी सुद्धा म्हटलं की हाकेंना माझ्याबाबत कोणतरी चुकीची माहिती दिली आहे. गैरसमजुतीतून ते माझ्यावरती आरोप करतायत. हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याचंही पाटील यांनी यावेळी म्हटलं. खरं तर हे प्रकरण जे आहे ते आता तापल्याचं पाहायला मिळतंय. या पुतळ्यावरून जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून जो काही वाद सुरू आहे त्यावरून धनगर समाज आणि मराठा समाज हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर यावरती मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा भूमिका मांडताना असं म्हटलं की जे काही अपघात झाला होता त्याच्याकडे लक्ष होतं, परंतु या प्रकरणावरती संपूर्ण अभ्यास घेऊन ते आज संध्याकाळी किंवा फार फार तर उद्या सकाळपर्यंत भूमिका घेतील. परंतु मराठा समाजानं इशारा दिलेला आहे की आज संध्याकाळपर्यंत जर लक्ष्मण हाकेंना गावाबाहेर नाही काढलं तर ते मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करतील आणि हे प्रकरण आणखीनच वाढेल. त्यामुळे पोलीस प्रशासन काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. परंतु या प्रकरणावरती तिथले जे आमदार आहेत म्हाड्याचे अभिजित पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहेत ती सुद्धा आपण पाहणार आहोत. अभिजित पाटील यांनी रात्रीत जागेची मोजणी केली. देवस्थानची जमीन लाटण्याचा अभिजित पाटील यांचा प्रयत्न आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार अभिजित दावा आहे. काय सांगाल? नाही, कसं आहे की हाके सरांना चुकीची माहिती कोणीतरी दिली आहे. काल प्रत्यक्ष त्या ठिकाणी अधिकारी आले होते आणि SP साहेबांनी या ज्या गोष्टीवरती त्या ठिकाणी तोडगा काढला आहे, SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी मोजणी करणे आणि त्यानंतरच्या ज्या काही चर्चा झाल्या ते ज्या SP साहेबांबरोबर ठरल्या त्याप्रमाणे ते प्रशासन करतं आहे. फक्त काय आहे की माझा मतदारसंघ आहे, दोन्ही समाजाला एकत्र आणणे आणि सर्वांना समन्वयाची भूमिका घेणे या बाबतीत माझी भूमिका आहे. वाद टाळला पाहिजे आणि एकोपा राहिला पाहिजे. पण मी रात्री सरांना देखील भेटून आलो, तिथल्या महाराज लोकांना भेटलो, दोन्ही लोकांबरोबर बसतोय. काल जवळपास मी सकाळी 9 पासून रात्री 12 पर्यंत होतो, आत्ता अजून त्या ठिकाणी पोहोचतोय. त्यामुळं ह्याबाबत गैरसमज करून कुणाबद्दलही त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीची कुठलीही कुणाचीच भावना नाही. मुळात ती 45 गुंठे जागा आहे आणि ते लाटणे वगैरे अशा काहीतरी स्टंटचे बोलू नये अशी माझी आपल्या निमित्ताने विनंती आहे की ज्यामुळे इथलं वातावरण खराब होणार नाही. आणि आम्हाला त्याबाबत नितांत आदर आहे. अंजनगाव खलोबा देवस्थान हे जागृत देवस्थान आहे. त्या देवस्थानाला आम्ही गेल्यानंतर पाया पडणं, दर्शन घेणं, त्यांचा आशीर्वाद घेणं, तिथल्या सर्व समाजाचा त्या ठिकाणी आम्ही आदर करतो. तिथल्या शिवभक्तांचा त्या ठिकाणी भावनांचा आदर करून आम्ही त्या समन्वयाची भूमिका घेऊन आम्ही पुढे जातो आहे. त्यामुळं कुठल्याही पद्धतीची गैरसमज करून देऊ नये अशी आपल्या निमित्तानं नम्र विनंती करतो. अशा पद्धतीनं दोन्ही म्हणजे लक्ष्मण हाके असतील किंवा अभिजित पाटील असतील या दोन्ही नेत्यांकडून जे आहे ते प्रकरण कशा पद्धतीनं मार्गी लावला जाईल याचा देखील प्रयत्न आहे. परंतु जे काही तिथलं वातावरण किंवा तिथली परिस्थिती इतकी आक्रमक झाली की पोलिसांना सुद्धा हे प्रकरण हाताळताना अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे आता संध्याकाळपर्यंत काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मनोज जरांगे पाटील सुद्धा या गावाकडे येतील का आणि आपली भूमिका मांडतील का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि पोलीस प्रशासन एकंदरीतच कशा पद्धतीने या सगळ्या वादावरती तोडगा काढते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेमका कुठे त्याचं जे आहे ते स्थापन करण्यात येईल ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहणं खरं तर महत्त्वाचं असणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच